नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण उपवासाची अवघ्या 2 साहित्यामध्ये तयार होणारी कमी तेलकट व एकदम खुसखुशीत अशी बटाटा पुरी करणार आहोत। त्याचबरोबर पुरीबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। सर्वात प्रथम चटणी करून घेऊया। हे करण्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 1 वाटी खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूया। 1 हिरवी मिरची तिची अशी बारीक तुकडे करून यामध्ये घालून घेऊया। थोडीशी गोडसर अशी चटणी खायला छान लागते, त्यामुळे यामध्ये 1 चमचा साखर घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। अजिबातही पाणी न वापरता हे सर्व पदार्थ चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये 2 चमचे दही घालून घेऊया। या चटणीमध्ये दही वापरल्यामुळे चटणीला अप्रतिम चव येते। 1 छोटी वाटी पाणी घालून परत एकदा ही चटणी वाटून घेऊया। तयार झालेली उपवासाची चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया। ही चटणी अशीही खायला खूप छान लागते, परंतु चटणीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी चटणीला तडका देऊन घेऊया। त्यासाठी इथे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 हिरवी मिरची अशी उभी कट करून घेतलेली आहे, ते तुकडे यामध्ये घालून तयार झालेला तडका या चटणीमध्ये ओतून घेऊया। तुम्ही जर उपवासामध्ये जिरे वापरत असाल तर तुम्ही तडक्यामध्ये जिरेही घालू शकता। तर अशा प्रकारे इथे आंबट गोड व तिखट चवीची उपवासाची चटणी रेडी झालेली आहे। उपवासाच्या बटाटा पुऱ्या करण्यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहेत। हे बटाटे असे किसून घेऊया। पुरीसाठी बटाटे स्मॅश न करता अशा प्रकारे किसूनच घ्यायचे आहेत, म्हणजेच पुरी करताना ती अजिबातही फुटत नाही। सर्व बटाटे किसून झाल्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। पुऱ्यांना सुंदर रंग येण्यासाठी तसेच त्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया। इथे मी 1 वाटी वरईचे पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे। वरईचे पीठ बनवण्यासाठी 1 वाटी वरई स्वच्छ निवडून नंतर मिक्सरला एकदम बारीक असं पीठ तयार करून झाल्यानंतर ते पीठ मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। साध्या चाळणीने हे वरईचं पीठ चाळून घेतलं तर पीठ एकदम जाडं-भरडं तयार होतं व त्यामुळे पुऱ्या अजिबातही चांगल्या होणार नाहीत। यामध्ये लागेल इतपत पीठ घालून घट्टसर असा गोळा मळून घेऊया। या गोळ्यामध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही। अंदाज घेतच यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे। तर अशा प्रकारे इथे मी 3 बटाट्यांसाठी 1 वाटी पीठ वापरलेलं आहे व इथे एकदम किंचितसा घट्टसर असा हा गोळा मळून घेतलेला आहे। आता ह्या गोळा आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही, लगेचच पुऱ्या करून घेऊया। पुऱ्यांसाठी लिंबाच्या आकाराचे गोळे तोडून घेऊया। यामध्ये आपण बटाटा घातलेला असल्यामुळे हे पीठ हाताला बरंचसं चिकटतं, त्यामुळे थोडंसं तेल लावूनच याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर खात असाल तर तुम्ही या पुऱ्यांमध्ये तेही वापरू शकता। या बटाट्या पुरीमध्ये तुम्ही वरईच्या पिठाव्यतिरिक्त शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता। तर अशा प्रकारे इथे 10 गोळे तोडून घेतलेले आहेत। या पुऱ्या आपण पीठ न वापरता तेलावरती लाटून घेणार आहोत, त्यामुळे इथे 1 प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे। त्या प्लास्टिकच्या कागदाला थोडंसं तेल लावून त्यावरती हा गोळा ठेवून हाताने असं ज्याप्रमाणे आपण वडे थापतो त्याप्रमाणे एकसारखं सर्व बाजूने थापून घ्यायचं आहे। आपल्याला ही पुरी खूप जास्त जाडही करायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। या पुऱ्या एकसारख्या व गोलाकार होण्यासाठी एका वाटीच्या साहाय्याने पुरी कट करून घेऊया। अशा प्रकारे मी इथे खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त पातळही नाही अशी पुरी करून घेतलेली आहे। पुरी करतच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या पुऱ्या करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाहीत, अगदी पटापट उरकतात। तर अशा प्रकारे दुसरी पुरीही करून घेतलेली आहे। आता पुऱ्या तळून घेऊया। कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये पुरी सोडून घेऊया। पुरी तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही। अर्ध्या मिनिटानंतर पुरी उलटून घेऊया व मध्यम आचेवरती 2 ते 3 वेळा पुरी उलटपालट केल्यानंतर पुरीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। आता पुरी तेलामधून काढून घेऊया। इथे मी सर्व पुऱ्या किंचितशा जाडसर अशा बनवल्या असल्यामुळे त्या अगदी चेंडूसारख्या टम्म फुगलेल्या आहेत। परंतु तुम्हाला एकदम कुरकुरीत पुरी खायला आवडत असेल तर तुम्ही एकदम पातळ पुरी बनवून घेऊ शकता व मंद आचेवरती तळू शकता।
त्यामुळेही पुऱ्या एकदम कुरकुरीत होण्यास मदत होते. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. पुऱ्यांसाठी जो आपण गोळा मळून घेतलेला होता तो गोळा खूप पातळ न मळता किंचितसा घट्टसर मळून घेतलेला असल्यामुळे पुऱ्या अजिबातही तेलकट बनलेल्या नाहीत. यातील एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते. ही पुरी बाहेरून कुरकुरीत व आतून मऊसूद बनलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या बटाटा पुऱ्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.